नमस्कार, मी सध्या वीर धरणावरती या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकताय की वीर धरण हे 100% भरलेलं आहे आणि वीर धरणामधून जो आहे तो नीरा नदी पात्रामध्ये विसर्ग केला जातो आहे। सध्या आपण बघितलं तर नीरा नदी पात्रामध्ये वीर धरणामधून जो आहे तो 15,011 क्युसेकचा एकूण विसर्ग जो आहे तो सोडला आहे। समोर माझे आपण हे वीर धरण बघतात। एकूण धरणाला 9 दरवाजे आहेत आणि या 9 दरवाजांपैकी 4, 5 आणि 6 हे 3 दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत आणि या दरवाजामधून नीरा नदी पात्रामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होतोय। हे समोर जे बघताय ते तुम्ही आपण नीरा नदीचं पात्र आहे। या बाजूने जे पाणी येतंय ते कॅनॉल मधून नीरा नदी पात्रामध्ये होणारा विसर्ग आहे। समोरच्या बाजूला जे आहे ते पॉवर हाऊस आहे। 9 मेगावॅट क्षमतेचा विद्युत निर्मिती प्रकल्प आहे आणि एकूणच हे जे वीर धरण आहे ते एकूण आपण बघितलं तर 9.4 TMC ही या धरणाची एकूण पाणी क्षमता आहे। त्याच्यामध्ये उपयुक्त पाणी साठा जो आहे तो 8.9 TMC इतका आहे। हे धरण 100% भरलेलं आहे। आपण बघू शकता की धरणाच्या वरून जे दरवाजे आहेत त्या दरवाजाच्या वरून पाणी पडताना आपण त्या ठिकाणी बघतो आहोत। 1965 साली या धरणाचं जे बांधकाम आहे ते बांधकाम पूर्ण झालं आणि या धरणामधून सोडलेलं जे पाणी आहे ते नीरा नदी पात्रामध्ये जातं। या वीर धरणाच्या खाली नीरा नदीवरती कुठलंही मोठं धरण जे आहे ते मोठं धरण नाही। नीरा नदी प्रणालीमध्ये एकूण 4 धरणं येतात। त्याच्यामध्ये भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी ही तिन्ही धरणं जे आहेत ते या वीर धरणाच्या वरच्या बाजूला आहेत आणि नीरा नदीवरचं शेवटचं धरण हे नीरा नदीतून जे पाणी आहे ते वाहत जात नीरा नरसिंहपूर जो संगम आहे त्या ठिकाणी भीमा नदीला ही नीरा नदी मिळते आणि भीमा नदीमध्ये हे पाणी जात असतं। पंढरपूरला आषाढी वारी आहे आणि हे सर्व पाणी जे आहे ते पाणी आता भीमा नदी पात्रामध्ये जाणार आहे। पुण्याच्या दिशेने प्रवास करत असताना या ठिकाणी या धरणावरती येण्याचा त्या ठिकाणी योग आला आणि दर दिवशी आपण AB मराठीच्या माध्यमातून जे अपडेट आहे ते अपडेट आपण देत असतो। सध्याचा हा वीर धरणाचा विसर्ग रात्री 25,000 क्युसेक्स होता, तो सध्या कमी करण्यात आलेला असून तो एकूण विसर्ग जो आहे तो वीज निर्मिती आणि सांडव्यामधून सोडलेला विसर्ग असा एकूण 15,011 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो येतो आहे। धरणात येणाऱ्या पाण्याच्या एव्यानुसार याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण केलं जात आहे। हे वीर धरण खऱ्या अर्थानं या वीर धरणाचे जे कॅनॉल असतील किंवा नदी क्षेत्र असेल या लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं वरदायनी ठरलं जात आहे। वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत असणारे अपडेट किंवा उजनी धरणाचे अपडेट AB मराठीवरती रोज आपल्याला मी देत असतो। तर वीर धरणामधून थेट वीर धरणाच्या सांडव्याच्या जवळून या अपडेट AB मराठीच्या माध्यमातून मी आपल्याला दिल्या आहेत।